अब देख तमाशा, दिखाता हूँ तेरे को बीप बादशाह। आपली बघून लोक कॉपी करतात। अब देख तमाशा, दिखाता हूँ तेरे को बीप बादशाह। आपली बघून लोक कॉपी करतात। आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुमचे जे 2 फोटो असतील इथून सिलेक्ट करायचे आहेत। जर एक फोटो असेल तरी चालेल, ठीक आहे। फक्त इथून तुम्हाला तुमचे जे फोटो इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचे आहेत। फोटो ॲड केल्यानंतर ते रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन इथून हा सेट करायचे इथून परफेक्ट। अशा वेळेस दुसरा पण सेम प्रोजेक्ट त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि 2 बटन इथून सेट करून इथून बॅक करायचे। त्याच्यानंतर इथून ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट मॉड्यू आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचं। बीट मॉड्यू इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडे इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। तर त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली हा जो पहिला फोटो आहे जेवढी आपली पहिली बीट आहे तिथपर्यंत न्यायचा आहे। तर इथे आपली पहिली बीट चेंज होते 6 सेकंदाची तिथे। तर इथून सिम्पली हा फोटो आणल्यानंतर पहिला आता दुसरा जो फोटो आहे तो आपल्या सिम्पली शेवटपर्यंत न्यायचा आहे। नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, दुसरी आणि तिसरी बीट कुठे चेंज होते बघायचं। तरी आता आपली दुसरी आणि तिसरी बीट चेंज होते त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। ह्याची पुढची बीट इथे चेंज होते तो स्प्लिट करा। अशा प्रकारे करत करत हा जो आहे तो शोच्या बीट मार्कमध्ये तुम्हाला कट करून न्यायचा आहे। फोटो कट केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा टेन्शन हा जो बीट वाढ आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। पहिला जो आपण फोटो स्प्लिट केला तिथून हा जो बीट वाढ आहे तो स्प्लिट करायचा आहे। आता इथं तुम्हाला काय करायचं सिम्पली, तर आपला जो डायलॉग आहे इथून कुठून चालू होतं बघायचं। तर इथं आपण प्ले करून बघूया। ओके, तर आपला 4 सेकंदाचे जे 0 आहे ते आपला हा जो डायलॉग आहे इथून चेंज होतं तर इथून सिम्पली हा जो बीट मॉड्यू आहे त्यावरती क्लिक करून स्प्लिट करूया। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला भाग झाला बीट मॉड्यूचा त्यावरती क्लिक करायचा आणि रिप्लेसचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करून सिम्पली आपले इमोजी PNG इथून ॲड करायचं आहे। दुसरा जो बीट मॉड्यूचा भाग आहे त्याला आपल्या सिम्पली जे आपलं PNG तिथून ॲड करायचं आहे, टेक्स्ट PNG अशा वेळेला डायलॉगचं तिथून ॲड करायचं आणि तिसऱ्या भागाला पुन्हा आपल्याला आहे ना जे आपलं इमोजी PNG इथून ॲड करायचं आहे, ठीक आहे। अशा वेळेला इथून करून घ्यायचं आहे। आता इथून मला फोटोसुद्धा आहे ना बीट नॉस इथून स्प्लिट करून घ्यायचे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचं आहे, आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून सिम्पली कंबोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, झूम 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली कंबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फिट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधला डायनॅमिक कॉम्प्रेसाइडचा जो फिट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधला क्रॉस ओपनचा जो फिट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या कंबोमधला व्ह्यू अँड स्लाईडचा जो फिट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली कंबोमधला स्लाईड अँड व्ह्यूचा जो फिट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे तुम्हाला पहिल्यांदा टाळल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली ते तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं किंवा प्रोमध्ये आलं तर इथून एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ओपनिंगचा, इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आता आपल्याला करायचं आहे हा जो आपला दुसरा फोटो जिथून स्टार्ट होतो तिथे आल्यानंतर आपल्या पुन्हा इफेक्टवरती क्लिक करायचं। व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला माहिती आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जायचं सेकचा, इथून सिलेक्ट करायचं। अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ तसं पहिलं आपला हा जो दुसरा फोटो आहे ना त्या पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा आहे ना हा जो दुसरा फोटो आहे तिथेच यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इथे लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बाय द फायरप्लेस, इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंदाची तिथला फोटो आहे जो तुम्हाला स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं, इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जो आपला 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल।